तिथून कंटिन्यू दुधावर ज्यावेळेस गाय येते त्यावेळेस आपण कंटिन्यू बार्ली हा प्रकार वापरतो। एका गायीला साधारण सकाळी 5 ते 6 किलो बार्ली, साधारण 20-25 लिटरच्या रेंज मध्ये गायला 5 ते 6 किलो, आणि जर 30+ गायी असेल त्या हिशोबाने आपण जवळजवळ 7-8 किलो बार्ली वापरतो। आता बार्ली वापरायचा फायदा असा आम्हाला झालाय की आज बरेच ठिकाणी गोटे लॉस मध्ये जातात वगैरे असं चर्चा मला पण भरपूर लोकांनी सांगितले, पण मी आज जवळजवळ माझ्या वडिलांनी 15 वर्षापूर्वीपासून बार्ली चालू आहे ते वापरतात। आम्हाला अजून ह्याच्यापासून काही ड्रॉबॅक किंवा काही लॉस झाला असा विषय झालेला नाही। आज बार्ली क्षेत्राचा जर हिशोब घेतला तर बार्ली आपल्याला 11 रुपये किलोनी भेटते। तीच जर पेंड कोणत्याही कंपनीची पेंड घ्या साधारण एक मिनिमम 25 रुपये किलो पडते। 1 किलो पेंडीपेक्षा तुम्हाला 3 किलो बार्ली त्या रेटमध्ये आपल्याला 3 किलो बार्ली येते। तुम्हाला बार्ली जर जास्त टाकली, तुम्ही 1 किलो पेंड टाकली आणि बार्ली 3 किलो टाकली तर जनावरांचं प्रमाण जे आहे खाण्याचं प्रमाण वाढतं, आणि प्लस तुम्हाला जो चारा हिरवा चारा किंवा ड्राय मटेरियल लागतं हे कमी प्रमाणात लागतं। तर तुम्ही बार्ली पेंड जिथे 1 किलो ठेवणार आहे तिथं बार्ली ॲट ए टाइम 3 किलो जाते तुमची। अशा प्रकारे आपण बार्लीवरच टोटल 150 लिटरचं कलेक्शन ह्या गोट्याचं आहे युनिट 1चं, आणि युनिट 2 आपण बनवलेला आहे, पण युनिट 2 मध्ये आपण जास्त मार्गदर्शन ह्याच्या फोकस ह्याच्यावरती केलाय की त्या ठिकाणी फक्त कालवडी संगोपन बऱ्यापैकी जास्त आपण ठेवलेले आहेत कालवडी। कारण कसं होतं जिथं दुधाळ जनावर असतात त्या ठिकाणी पेंड टाकणे किंवा त्याचं मिनरल मिक्सचर किंवा त्यांचं कालवडीचं टॉनिक वापरणे बऱ्यापैकी फरक पडत नाही, एकत्र असल्यामुळे कोणी कोणत्या ठिकाणी खाऊन गायी जातात। त्यासाठी आपण ते युनिट सेपरेट ठेवलेलं आहे। त्या ठिकाणी पण दुधाचे जनावर आहेत, पण बऱ्यापैकी तिथला खर्च त्या जनावरांवर भागावा आणि कालवडांचा खर्च भागावा यासाठी आपण फक्त तिथं जनावर ठेवलेले आहेत। बर